विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 4 हे आपलं पाठिंबाच्या तासाला पूर्णपणे संपलेलं आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 5 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामधील संख्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, या संख्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती आपण पाठिंबाच्या तासाला घेतलेली आहे. पण तरीसुद्धा इथं 2 ते 3 प्रकारच्या संख्यांचे जे प्रकार आहेत, ते संख्यांचे प्रकार प्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर मग परिमेय संख्या कोणत्या आणि त्या परिमेय संख्येवरील क्रिया आपण कशा पद्धतीने करायच्या हा भाग आपण हळूहळू पुढच्या तासाला घेणार आहोत. प्रथम या प्रकरणामधील पहिला जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, या नैसर्गिक संख्येलाच दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे मोज संख्या. आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय, म्हणजेच मोज संख्या म्हणजे काय याची माहिती आपण घेतलेली आहे. पण तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण या नैसर्गिक संख्येची माहिती आपण घेणार आहोत. समजा तुम्ही विसरला असेल तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात किंवा मोज संख्या कशाला म्हणतात. की कोणत्याही समूहातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्या संख्यांना नैसर्गिक किंवा मोज संख्या असे म्हणतात. बघा, कोणत्याही समूहातील जेव्हा आपण वस्तू मोजतो तेव्हा त्या वस्तू मोजत असताना त्याची सुरुवात आपण 1 पासून करतो. 1 2 3 4 5 6 7 टिंबटिंब आहे. टिंबटिंब याचा अर्थ अशाच प्रकारच्या काही संख्या अजून पुढं आहेत, त्या संख्या संपलेल्या नाहीत. म्हणजे लक्षात घ्या की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, की नैसर्गिक संख्या म्हणजे की कोणत्याही समूहातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतात त्या संख्यांना नैसर्गिक किंवा मोज संख्या असे म्हणतात. मग नैसर्गिक संख्येचा समूह कुठला, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या संख्यांच्या समूहातील किंवा समूह मोजत असताना आपण सुरुवात 1 पासून करतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 टिंबटिंब याचाच अर्थ यासारख्या संख्या अजूनही पुढे आहेत, त्या संख्या संपलेल्या नाही. म्हणजे लक्षात घ्या की यासारख्याच्या संख्येत यासारख्या संख्याने मिळून नैसर्गिक संख्या तयार होतात. यासारख्या संख्या मोज संख्याने यासारख्या संख्या मोज संख्याने नैसर्गिक संख्या समूह तयार झाला आहे. याचं स्पष्टीकरण आता आपण जास्त घेणार नाही, कारण पाठिंबाच्या तासाला याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. म्हणजे कोणत्याही समूहातील वस्तू मोजताना आपण ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक म्हणजेच मोज संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा समूह कुठला, तर 1 2 3 4 5 6 7 8. आपण सगळ्या संख्या काय इथं पुढे लिहिणार नाही, इथं आपण टिंबटिंब दिलेला आहे. टिंबटिंब याचा अर्थ यासारख्या अजूनही संख्या पुढं आहेत. त्यानंतर दुसरा एक प्रकार याच्यामध्ये दिला आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. तो म्हणजे कुठला, पूर्ण संख्या. याही पूर्ण संख्येची माहिती आपण पाठिंबाच्या तासाला घेतलेली होती की नैसर्गिक संख्या समूहात हा जो नैसर्गिक संख्यांचा समूह आहे, या नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये 0 या संख्येचा जर आपण समावेश केला, 0 या संख्येचा समावेश केल्यास पूर्ण संख्यांचा समूह तयार होतो. म्हणजे इथे लक्षात घ्या की नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये प्रथम म्हणजे अगोदर जर आपण ही 0 ही संख्या सामावून घेतली तर तयार होणारा जो संख्यांचा समूह आहे, या तयार होणाऱ्या संख्यांच्या समूहालाच पूर्ण संख्यांचा समूह किंवा पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये पहिला काय आहे 0, त्यानंतर पुढे नैसर्गिक संख्यांचा समूह आहे तसंच 1 2 3 4 5 6 7 8 टिंबटिंब. म्हणजेच पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये लक्षात घ्या की पूर्ण संख्यांचा समूह तयार करत असताना किंवा सांगत असताना नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे तो नैसर्गिक संख्यांचा समूह आहे तसा म्हणायचा. आणि या नैसर्गिक संख्याच्या समूहाच्या अगोदर फक्त 0 घेतला की तयार होणारा जो समूह आहे तो म्हणजेच पूर्ण संख्यांचा समूह. म्हणजेच नैसर्गिक संख्या समूहात
इथं लिहितो मी नैसर्गिक संख्या समूहात शून्य या संख्येचा समावेश केल्यास पूर्ण संख्या समूह तयार होतो. पूर्ण संख्या समूह तयार होतो. म्हणजे नैसर्गिक संख्या समूहात हा आहे नैसर्गिक संख्यांचा समूह. या नैसर्गिक संख्यांच्या समूहात शून्य, इथं हा नैसर्गिक संख्यांचा समूह झाला आणि या नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये आपण काय केला, या शून्याचा समावेश केला. या शून्याचा समावेश करून हा जो पूर्ण संख्यांचा समूह तयार झाला, हा पूर्ण संख्यांचा समूह म्हणजे ज्याला काय म्हणतात पूर्ण संख्यांचा समूह. म्हणजे हा काय झाला पूर्ण संख्यांचा समूह. तशाच पद्धतीनं तिसरा एक प्रकार इथे दिला तुम्हाला, तो म्हणजे पूर्णांक संख्या. आता इथे याच्या अगोदर आपण पहिल्यांदा या दोन संख्या समूहांची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पहिला जो समूह आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. इथं याच घटकावर आधारित तुम्हाला पाठ्यमागच्या तासाला 3 ते 4 प्रश्न दिले होते. त्यातला पहिला प्रश्न असा होता की सर्वात बघा नैसर्गिक संख्यांच्या समूहामधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर त्याचं उत्तर असेल की सर्वात मोठी नैसर्गिक म्हणजेच मोज संख्या सांगता येत नाही. का सांगता येत नाही? तर त्याचं कारण असं आहे की नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या अनंत आहेत, त्या कधीही संपत नाही. तर आपण टिंबटिंब दिलं आहे पाठिंबाच्या तासाला आपण हे सगळं घेतलेलं आहे की टिंबटिंब याचा अर्थ या संख्या कधीही या ठिकाणी संपत नाहीत आणि म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. तशाच पद्धतीनं नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तशाच पद्धतीनं दुसरा एक प्रश्न की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? इथं जर आपण हा संख्याचा समूह बघितला तर इथं 1 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणजेच सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती येणार आहे? 1 ही येणार आहे. याच पद्धतीनं पूर्ण संख्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असे प्रश्न आपण तयार करू शकतो. इथं सुद्धा तसंच आहे की सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? त्याचंही उत्तर आपण सांगू शकतो की सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्येप्रमाणेच पूर्ण संख्यांचा समूह सुद्धा अनंत आहे आणि म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. दुसरा प्रश्न आपण तयार करू शकतो की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? इथं जर आपण हा संख्यांचा समूह बघितला तर इथे 0 ही सर्वात लहान संख्या आपल्याला दिसते. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. पुन्हा एकदा येत आहे का? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान पूर्ण संख्या 0, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. का? कारण त्या अनंत आहेत. तशाच पद्धतीनं सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही कारण त्या सुद्धा कशा आहेत? अनंत आहेत. तशाच पद्धतीनं आता तिसरा जो प्रकार आहे संख्या समूहाचा तो म्हणजे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्येमध्ये बघा 0, त्यानंतर धनसंख्या व ऋण संख्या. 0, धनसंख्या व ऋण संख्या यांनी तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. बघा आता पूर्णांक संख्येचा समूह आपण येथे या ठिकाणी तयार करणार आहे. काय याच्यामध्ये सांगितलं की कोणकोणत्या संख्यांचा समावेश असतो? की पूर्णांक संख्येमध्ये 0, त्यानंतर सर्व
धनसंख्या म्हणजे धनपूर्णांक संख्या आणि सर्व ऋणपूर्णांक संख्या यांनी तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्यांचा समूह असे म्हणतात. आता इथं पहिल्यांदा आपण शून्य, तुम्हाला माहिती आहे शून्य, याला काय म्हणतो आपण शून्य असं म्हणतो. त्यानंतर धनसंख्या, धनसंख्या धनसंख्या म्हणजे कुठल्या +1 +2 +3 +4 +5 टिंबटिंब टिंबटिंब याचा अर्थ याही संख्या अनंत आहेत, याही संख्या संपलेल्या नाहीत. म्हणजे ज्याला अधिकचे चिन्ह आहे, आपण 1 2 3 4 5 या संख्येला येताना आपण त्याच्या पाठीमागं अधिकचे चिन्ह आपण कधीही मांडत नाही. म्हणतो का आपण नाही मांडत, पण त्याच्या पाठीमागं धनचिन्ह असतं म्हणजे अधिकचे चिन्ह असतं, हे आपण कधी विसरायचं नाही. म्हणजे धन1 अधिकच्या चिन्हाला धन असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. धन1 धन2 धन3 धन4 धन5 या सगळ्या धनसंख्या म्हणजेच धनपूर्णांक संख्या झाल्या. त्यानंतर ऋणसंख्या, ऋणसंख्या किंवा ज्यापैकी चिन्हाला ऋण असे म्हटलं जातं. ऋण1 ऋण2 ऋण3 ऋण4 आणि ऋण5 टिंबटिंब म्हणजे याही संख्या अनंत आहेत, याही संख्या संपलेल्या नाहीत. म्हणजे इथं हा जो सगळा संख्यांचा समूह आहे, कोणता कोणता शून्य, त्यानंतर सर्व धनपूर्णांक संख्या धन1 धन2 धन3 धन4 आणि धन5. त्यानंतर सर्व ऋणपूर्णांक संख्या म्हणजे ऋणसंख्या ऋण1 ऋण2 ऋण3 ऋण4 ऋण5 या सगळ्या सर्व संख्यांचा जो समूह आहे यालाच काय म्हणतात पूर्णांक संख्या, यालाच काय म्हणतात पूर्णांक संख्या. आता हाच पूर्णांक संख्यांचा समूह आपण संख्या रेषेवर सुद्धा दाखवू शकतो. संख्या रेषा कशी असते तेही तुम्हाला दाखवतो की ज्या रेषेवर संख्यांची नोंद केली जाते, ज्या रेषेवर संख्यांची नोंद केली जाते त्याला काय म्हणतात संख्या रेषा. या ठिकाणी एक संख्या रेषा मी तुम्हाला काढून दाखवतो आणि या संख्या रेषेवर कोणकोणत्या संख्या आहेत त्या आपण बघू. त्या सर्व संख्यांचा समावेश हा कशामध्ये होतो पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये. कशामध्ये होतो पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये. बघा पहिल्यांदा आपण एक रेषा काढू. पहिल्यांदा काय काढली रेषा काढली. रेषा आपल्याला आवश्यक तेवढी आपण पाहिजे तेवढी लहान किंवा पाहिजे तेवढी आपण मोठी काढू शकतो. ही संख्या रेषा काढताना पहिल्यांदा या ठिकाणी एक शून्य घ्यायचा. या शून्याला आरंभ बिंदू असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात आरंभ बिंदू. याला काय म्हणतात आरंभ बिंदू. हा जो या संख्या रेषा म्हणजे आपण एक पहिल्यांदा एक रेषा काढली. या रेषेला आपण एक शून्य घेतला, वरती नाव दिलं इंग्रजी म्हटलं ओ. याला वरती नाव कुठलं इंग्रजी म्हटलं दिलं आपण ओ. हा शून्य आहे. हा शून्य म्हणजे या शून्याला काय म्हणतात आरंभ बिंदू. आणि त्यानंतर मग या आरंभी बिंदूच्या उजव्या बाजूला आणि या आरंभी बिंदूच्या डाव्या बाजूला आपण इथं काही संख्या म्हणणार आहोत. या आरंभी बिंदूच्या उजव्या बाजूला आपण ठराविक असे समान भाग करून आपण पाहिजे तेवढ्या संख्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इथं बघा 1 2 3 4 5. इथं धनचिन्ह म्हटलं तरी चालतं. धन1 धन2 धन3 धन4 धन5 या ज्या सगळ्या संख्या आहेत, या सगळ्या संख्या कुठल्या झाल्या धन पूर्णांक संख्या. या सर्व संख्या कुठे आल्या धन पूर्णांक संख्या. म्हणजे आरंभी बिंदूच्या उजव्या बाजूला ज्या आपण संख्या म्हटल्या या संख्या कुठल्या आल्या धन पूर्णांक संख्या. आता डाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या मांडू. 1 2 3 4 आणि इथं 5. इथं ऋण 5 ऋण 4 ऋण 3 ऋण 2 आणि ऋण 1. म्हणजे इथं या आरंभी बिंदूच्या डाव्या बाजूला आपण ज्या संख्या म्हटल्या या सगळ्या कुठल्या संख्या आहेत ऋण पूर्णांक संख्या. या सर्व संख्या कुठल्या ऋण पूर्णांक संख्या. म्हणजे इथं जर ही जर आता याला आपण A B C D E F G H I आणि J ही आपली संख्या रेषा या ठिकाणी तयार झाली. म्हणजे बघा संख्या रेषा करताना काय केलं आपण पहिल्यांदा शून्य हा आरंभी बिंदू घेतला, त्याला ओ हे नाव दिलं. त्यानंतर शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या म्हटल्या त्या सगळ्या आपण धनपूर्णांक संख्या म्हटल्या आणि या आरंभी बिंदूच्या म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला ज्या संख्या म्हटल्या त्या सगळ्या ऋणपूर्णांक. म्हणजे या संख्या रेषेवर कुठल्या कुठल्या संख्येची नोंद केली आपण बघा शून्य. कुठल्या कुठल्या संख्येची नोंद केली शून्य. त्यानंतर या सगळ्या म्हणजे धनसंख्या
या म्हणजे सगळ्या धनसंख्या आणि डाव्या बाजूच्या संख्या सगळ्या कुठल्या ऋण संख्या, डाव्या बाजूच्या ऋण संख्या. म्हणजे इथं या संख्या रेषेवर 0 सर्व धनपूर्णांक संख्या आणि सर्व ऋणपूर्णांक संख्यांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि याला काय म्हणजे ही संख्या रेषा तयार झाली. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं की पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे काय आहे की त्या पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये कुठल्या कुठल्या संख्या असतात तर 0 सर्व धनसंख्या म्हणजे धनपूर्णांक संख्या, त्यानंतर सर्व ऋणसंख्या म्हणजे ऋणपूर्णांक संख्या, म्हणजे 0 धनसंख्या ऋणसंख्या यांनी तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्यांचा समूह असे म्हणतात. म्हणजे पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये 0 धनसंख्या आणि ऋणसंख्या या सर्व संख्यांचा समावेश असतो. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्यांदा हे 3 प्रकार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिला प्रकार घेतला नैसर्गिक संख्या. सर्व विद्यार्थ्यांनी हे संख्यांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघून याचा पुन्हा पुन्हा तुम्ही वाचन करू शकता आणि सर्वांनी पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघून आपल्या वहीमध्ये हे सर्व लिखाण करून ठेवायचं आहे. पहिला प्रकार बघितला नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. दुसरा प्रकार बघितला पूर्ण संख्या. तिसरा प्रकार बघितला पूर्णांक संख्या. असे 3 प्रकार आपण या ठिकाणी या संख्यांचे बघितलेले आहेत. म्हणजे पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या, संख्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत, त्यांची उदाहरणं कुठली, ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी काही सांगता आली पाहिजेत. आता याच ठिकाणी आपण संख्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती संख्यांची वैशिष्ट्य मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देणार आहे. पुन्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वहीमध्ये हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून त्या संख्यांची वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवायची आहे किंवा ती बघायची आहे. या संख्यांच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं बघा संख्यांची वैशिष्ट्ये. संख्यांची वैशिष्ट्ये काय संख्येची वैशिष्ट्य आहे तर पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक नैसर्गिक संख्या, प्रत्येक नैसर्गिक संख्या, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. तसेच प्रत्येक पूर्ण संख्या, तसेच प्रत्येक पूर्ण संख्या, तसेच प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. ही पूर्णांक संख्या असते. ही पूर्णांक संख्या असते. हे पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या ही काय असते पूर्ण संख्या असते. कारण पूर्ण संख्येच्या समूहामध्ये जर 0 सोडल्या तर सगळ्या नैसर्गिक संख्या त्याच्यामध्ये असतात. की प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. तसेच प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या. मगाशी सांगितलं आपण सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर ती 1 ही आहे. कोणती आहे 1 ही आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर 1 ही आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. कारण त्या अनंत आहे. कारण त्या कशा आहेत अनंत आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती 1. त्यानंतर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. का कारण त्या कशा आहेत अनंत आहेत. तशाच पद्धतीनं सर्वात लहान पूर्ण संख्या. तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वात लहान पूर्ण संख्या. सर्वात लहान
पूर्ण संख्या शून्य ही आहे. कोणती आहे? शून्य ही आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? शून्य ही आहे. तशाच पद्धतीनं सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आपण इथं पुन्हा लिहू. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहे. कारण त्या कशा आहेत? अनंत आहे. कारण त्या कशा आहेत? अनंत आहे. तशाच पद्धतीनं सर्वात लहान पूर्णांक संख्या, सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. जशी आपण सर्वात लहान पूर्णांक संख्या हे जे पहिले संख्येची वैशिष्ट्य आपण बघितली, तशाच पद्धतीने हे वैशिष्ट्य बघा की सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. तशाच पद्धतीनं सर्वात मोठी बघा आता पुन्हा, तसेच सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, मगाशीच आपण घेतले नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, तसेच पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या सांगता येत नाही. पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आणि शेवटचे एक वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो. संख्यांच्या वैशिष्ट्यामधलं की प्रत्येक संख्या समूहात असंख्य किंवा अनंत संख्या आहे. कुठल्या समूहातील? या प्रत्येक संख्या समूहामध्ये अनंत संख्या आहेत. म्हणजे ही झाली संख्यांची काही वैशिष्ट्य. 1 2 3 4 5 6 आणि 7 वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी संख्यांची दिलेली आहेत. ही 7 संख्यांची वैशिष्ट्य याचं वाचन वेळच्या वेळी करा. म्हणजे तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून तुम्ही या संख्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती संख्यांची वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवू शकता. इथं ही संख्येची वैशिष्ट्ये ही पुन्हा पुन्हा वाचा. त्याप्रमाणे त्याची काय उदाहरणं आपल्याला शोधता येतात का? ते उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी शोधायची आहेत. ती उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी काढायची आहेत. यानंतर मुख्य जे प्रकरण आपलं परिमेय संख्या, मुख्य जे आपलं प्रकरण आहे परिमेय संख्या, हे आता आपल्या या ठिकाणी सुरू होते. यातला पहिला आपण बघू तो म्हणजे परिमेय संख्या. आता या ठिकाणी परिमेय संख्या म्हणजे काय किंवा परिमेय संख्याचा समूह कुठला, परिमेय संख्या कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा याची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो आणि मग आपण त्याची उदाहरणं घेणार आहोत. की सर्व पूर्णांक, बघा सर्व पूर्णांक म्हणजे सर्व पूर्णांक संख्या व सर्व अपूर्णांक संख्या सर्व पूर्णांक संख्या आणि सर्व अपूर्णांक संख्या यांना सामावणाऱ्या म्हणजे सर्व पूर्णांक संख्या आणि सर्व अपूर्णांक संख्या यांना सामावणाऱ्या संख्या किंवा संख्या समूहास परिमेय संख्या समूह असे म्हणतात.
पुन्हा एकदा बघा व्याख्या ही. सर्व पूर्णांक संख्या कुठली ते आपण मगाशी बघितले. शून्य, सर्व धन पूर्णांक आणि सर्व ऋण पूर्णांक. म्हणजे इथं काय येणार, शून्य, धनसंख्या आणि ऋण संख्या, सर्व धनसंख्या आणि सर्व ऋण संख्या. म्हणजे हा काय झाला, पूर्णांक संख्यांचा समूह. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या म्हणजे कुठल्या, शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या. आणि सर्व अपूर्णांक संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो, ज्याच्यामध्ये काय असतो, अंश आणि छेद असतो, अशा सर्व संख्या की ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो अशा ज्या संख्या आहेत त्या म्हणजे अपूर्णांक संख्या. यांना सामावणाऱ्या संख्या समूहाला परिमेय संख्यांचा समूह असे म्हणतात. यांना सामावणाऱ्या संख्या समूहाला परिमेय संख्यांचा समूह असे म्हणतात. उदाहरण बघा, आता इथं असं म्हणजे की जर m हा कोणताही पूर्णांक, जर m हा कोणताही पूर्णांक असेल आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर कोणताही शून्येतर n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर m/n म्हणजे m/n या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे इथे लक्षात घ्या की m हा कोणताही पूर्णांक असेल म्हणजे पूर्णांक संख्या असेल आणि n हा कोणताही शून्येतर म्हणजे शून्येतर पूर्णांक असेल तर m/n म्हणजे m/n म्हणजे m हा अंश झाला आणि n हा छेद झाला. m/n या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की परिमेय संख्या समूह हा नैसर्गिक संख्यांचा समूह, पूर्ण संख्यांचा समूह आणि पूर्णांक संख्यांचा समूह या सर्व संख्या समूहांना आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणजे लक्षात घ्या की कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्येच्या रूपामध्ये आपल्याला लिहिता येते. की कोणतीही पूर्णांक संख्या कुठली संख्या घ्या, कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्येच्या स्वरूपात आपणाला लिहिता येते. कोणत्या परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहिता येते. आता याची जी काही उदाहरणं आहेत त्याची आपण काही उदाहरणं घेऊ. कोणती उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत की कोणतीही पूर्णांक संख्या ही परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहिता येते. परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहिता येते. त्याची काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया. उदाहरणार्थ ऋण 3 ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे. ऋण 3 ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे. म्हणजेच ही ऋण 3 ही पूर्णांक संख्या आपल्याला परिमेय संख्येच्या रूपामध्ये लिहिता. म्हणजे काय, ऋण 3 अंश छेद 1, ऋण 3 अंश छेद 1. तशाच पद्धतीनं शून्य सुद्धा आपल्याला ही पूर्णांक संख्या परिमेय संख्येच्या रूपामध्ये लिहिते. शून्य ही पूर्णांक संख्या आहे. मग काय येईल, 0 अंश छेद 1, 0 अंश छेद 1. तशाच पद्धतीनं 5 ही सुद्धा पूर्णांक संख्या आपल्याला परिमेय संख्येच्या रूपामध्ये लिहिता येते. 5
ची परिमेय संख्या कशी येईल 5/1 म्हणजे 5/1 म्हणजे लक्षात घ्या की ऋण 3 बरोबर ऋण 3/1 0 बरोबर 0/1 आणि 5 बरोबर 5/1 म्हणजे या पूर्ण संख्या आपण या परिमेय संख्येच्या स्वरूपामध्ये लिहिलेल्या आहेत किंवा मांडलेल्या आहेत। या ठिकाणी इथे जे आपण वेगवेगळे संख्यांचे प्रकार बघितले, इथं आपण जे संख्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले, या सर्व संख्यांच्या प्रकाराच्या आधारावरून आपण एक तक्ता या ठिकाणी तयार करणार आहोत आणि त्या तक्त्यामधून आपल्याला नैसर्गिक संख्या कोणत्या, पूर्णांक संख्या कोणत्या आणि परिमेय संख्या कोणत्या हे आपल्याला शोधायचं आहे। इथे एक प्रश्न आपण तयार करू, पुढील सारणी पूर्ण करा, पुढील सारणी पूर्ण करा असा एक प्रश्न आहे आपल्याला। आणि या प्रश्नामध्ये त्या संख्यांच्या समूहामधून आपल्याला ती संख्या नैसर्गिक आहे, पूर्ण आहे का पूर्णांक संख्या आहे हे आपल्याला बघायचं आहे। म्हणजे हा तक्ता तुम्हाला पान नंबर 34 वर दिलेला आहे। त्या तक्त्यामध्ये आपल्याला या पद्धतीची अशा 2 खुणा आपल्याला करायच्या आहेत। नैसर्गिक संख्या असेल तर हे असं बरोबरचं चिन्ह करा, नसेल तर या पद्धतीनं गुणिले चिन्ह करायचं आहे। आणि तो जो तक्ता आहे तो तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण करतोय। तो तक्ता मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देणार आहे। तो तक्ता पुन्हा हा व्हिडिओ बघून तुम्ही हा तक्ता पुन्हा बघू शकता आणि पुस्तकामध्ये सुद्धा तो तुम्हाला हा तक्ता दिलेला आहे। तक्ता या ठिकाणी असा आहे, इथं नैसर्गिक संख्या असा एक भाग दिला तुम्हाला, नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या, आणि तिसरा जो कॉलम दिला आहे या तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला परिमेय संख्या अशा संख्येचे तुम्हाला 3 प्रकार दिले, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या। त्यानंतर एकूण 1 2 3 4 5 कॉलम तुम्हाला दिले, एकूण तुम्हाला 5 कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत। 1 2 3 4 आणि 5 असे 5 कॉलम तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या 5 कॉलममध्ये तुम्हाला संख्या दिलेली आहेत। पहिली जी संख्या दिली तुम्हाला, ती पहिली संख्या कोणती दिली ते आपण बघू। हा तक्तापर्यंत आपण पूर्ण करूया। आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला या वरच्या कॉलममध्ये संख्या दिलेली आहेत, मग ती संख्या बघून ती नैसर्गिक आहे, पूर्णांक आहे का परिमेय संख्या आहे यानुसार या 2 खुणा त्याला आपण करायच्या आहेत। पहिली संख्या दिली तुम्हाला ऋण 3, पहिली संख्या कुठे दिली आहे, ऋण 3 ही संख्या दिलेली आहे। आता ऋण 3 या संख्येचा जर विचार केला तर ऋण 3 ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही, कारण ऋण 3 ही नैसर्गिक संख्या नाही, त्यामुळे तिथं आपण या पद्धतीची खूण केली। पूर्णांक संख्या आहे, इथं अशी खूण केली। परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या सुद्धा आहे। त्यानंतर 3/5 पुढची संख्या कोणती दिली तुम्हाला, 3/5। आता 3/5